शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये खदखद व्यक्त करताना धनंजय मुंडेंनी एक मोठा गौप्यस्फोटही केलाय। भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीवेळी आपण अजित पवारांना सांगितलं होतं। पक्षातून बाजूला करण्यासाठी अजित पवारांविरोधात पक्षांतर्गत रचलेलं षडयंत्र आहे याची कल्पना देखील दिली होती असा दावा धनंजय मुंडे यांनी केला। पण काहीही होत नाही असं म्हणत दादांनी पहाटेच्या शपथविधीचा निर्णय घेतला आणि या सगळ्या घटनेचे सुनील तटकरे साक्षीदार आहेत असंही धनंजय मुंडे म्हणाले। त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका। का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय। दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच। त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।